शक्तीपीठ महामार्गाला माझा अजूनही विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यायी मार्ग काढावा. अशोक चव्हाण. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. वर्धा ते गोवा असा महामार्ग असून या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा मार्ग नसल्याने या महामार्गाला शेतकरी विरोध करत आहेत. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध होता आणि आताही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावे लागणार असल्याचं मत खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान नांदेडचा बीड होऊ द्यायचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी भूमिका मराठा समन्वयकांनी घेतलेली आहे. यावर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तेच नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री. नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यात सुद्धा जमीन आहे ना, जमीन आहेच ना सगळ्यांनी. माझी अपवाद कोणाचं असेल कारण जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल. परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग कसा काढता येईल आपल्याला ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय मार्ग काय काढता येईल का, अलाइनमेंट काय बदलता येईल का, पर्याय काय शक्य आहे ते बघू. नांदेडचं पालक शक्तीपीठला विरोध होता तुमचा पहिले? विरोध आहेत ना. माझा विरोध तर निश्चितच आहे. लोकांचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यातला क्लिअरन्स दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय काय उपलब्ध आहेत ते पाहावं लागणार आहे. नांदेडला पालकमंत्री अजून राहिले नाही, मात्र जर मिळत असतील तर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये मला सांगता येणार नाही. असं आहे की मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या डिस्क्रिप्शनचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.